नमस्कार मित्रांनो. काल एका मराठी चित्रपटाचा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. ट्रेलर बद्दल काय बोलणार आपण. अगदी ट्रेलर पाहून निशब्दच झालो. म्हणजे VFX असेल, त्याचे संवाद असतील, नेपथ्य किंवा वेशभूषा असेल कलाकारांची, त्याच्यानंतर सेट्स असतील जे घेतलेले आहेत ट्रेलरमध्ये, जे दाखवलेले आहेत, भव्य दिव्य सगळंच, अगदी संवादपासून वेशभूषा, सेट्स, VFX, व्हिज्युअल्स जे दाखवलेले आहेत एकदम भव्य. जसं आग वगैरे दाखवलंय, जंजिरा किल्ला पूर्ण जळताना दाखवला आहे. ते जे VFX वापरले आहेत संपूर्ण एकदम खरेखुरे वाटतात आणि रिअलिस्टिक वाटतात. त्यामुळे ते कुठेही अतिरेक वाटत नाही असं वाटतं. तर आता आपण येऊया की कलाकार कोण कोण आहेत. जर का मुख्य भूमिकेत बघितलं तर अनुप सिंग ठाकूर हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावताना दिसतात. तर त्यांनी ह्या भूमिकेला जितका ट्रेलर पाहिला त्याच्यामध्ये न्याय दिलाय असं मला वाटतं. आणि जबरदस्त संवादाची फेक ही तितकीच चांगली आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर अमृता खानविलकर हिची ही निवड योग्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर जे विलनच्या रोलमध्ये आहेत त्यांचं एक्झॅक्टली नाव नाही आठवत, पण त्यांचाही रोल, त्यांची भूमिका किंवा त्यांचा लुक एकदम डेंजर वाटतं. त्याच्यानंतर ओव्हरऑल जो ट्रेलर आलाय त्याच्यामध्ये सगळीच भट्टी, म्हणजे इमोशन्स, महाराजांचं जे स्ट्रगल आहे ते दाखवलं आहे. छत्रपती संभाजी राजांचं जे स्ट्रगल आहे ते दाखवलं आहे. त्यांचे जे इमोशन्स आहेत ते दाखवलं आहे. त्यानंतर जो वॉर सीन्स दाखवलेत एकदम अप्रतिम, त्याच्यासाठी जे VFX वापरलेत तेही म्हणजे वरच्या दर्जाचे आहेत. जसं साऊथ मध्ये दाखवतात वगैरे तसंच, अगदी तसंच दाखवलेलं आहे. त्यामुळे कुठेही जागा नाही ठेवली आहे बोट ठेवण्यासाठी. जेव्हा आपण बहुतेकदा असं होतं ना की मराठी चित्रपट भव्य नसतात आणि खूप खालच्या लेवलचे VFX असतात, तर ह्यावेळेस कुठेच जागा ठेवली नाही. आपण फुलवंतीला तेवढा रिस्पेक्ट दिला नाही, तेवढी लोक गेली नाही. परंतु ह्या चित्रपटाला, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाला आपण सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट पाहायला पाहिजे. तर सगळ्यांचेच परफॉर्मन्स ऍक्टर्सचे खूप चांगले झालेले आहेत. ट्रेलरची बांधणी एकूणच खूप छान वाटते. जसं हनुमानाने लंका जाळली होती तसंच काहीसं ब्लेंड केलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा जंजिरा किल्ला जाळला होता असं दृश्य असं काहीतरी आहे. आणि त्याच्यामध्ये जो हनुमान दाखवण्यासाठी जो VFX वापरलाय तोही अप्रतिम आहे. काही सीन्स तर एकदम, जेव्हा ते छत्रपती संभाजी महाराज एकदम असे सगळ्यांना उडवतात तोही जो सीन दाखवलाय तोही भारी आहे. तर एकूणच ट्रेलर मध्ये सगळंच जमून आलंय, सगळीच भट्टी जमून आली. कलाकारांची असेल, दिग्दर्शकाने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची जी इमोशनल बाजू आणि जी वॉर मध्ये जी खंबीर बाजू, दोन्ही बाजू अगदी लिलया पेलल्या आहेत आणि खूप छान हाताळल्या आहेत ट्रेलर मध्ये तरी वाटतं. आणि तसाच चित्रपटी असेल तर नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांसाठी का होईना आपण हा चित्रपटगृहातच जाऊन पाहायला पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्ही सगळे हा चित्रपटगृहात जाऊन पाहाल आणि मीही पाहेन. आणि जेव्हा आपण पाहाल तेव्हा नक्कीच मी तेव्हाही रिव्ह्यू करेन चित्रपटाचा. तेव्हा नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला चित्रपट कसा वाटला. आणि हो, हा मूवीचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.